इराण इस्रायल अमेरिका युद्धाची भारतासह आता महाराष्ट्राला सुद्धा झळ बसलेली आहे। गॅस तुटवड्याच्या भीतीनं सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। शहरांमध्ये गॅससाठी रांगा लागलेल्या आहेत। बुकिंगसाठी अडचणी येत आहेत। नाशिक, नागपूर, मुंबई, पुणे या शहरांमध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅससाठी मोठ्या रांगा लागल्या। गॅसचा तुटवडा जाणवत असल्यामुळे गॅस सिलेंडर भरून घेण्यासाठी नागरिकांचीही मोठी गर्दी झाली। जवळपास 85 सिलेंडर घेऊन नागरिकांनी गॅससाठी मोठी रांग लावली आहे। पुण्यामध्ये व्यावसायिक सिलेंडर मिळणं पूर्णपणे बंद झालंय, तर घरगुती गॅसची गाडी 3 दिवसानंतर गॅस एजन्सीच्या सेंटरवर येते। गॅस उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची मोठी अडचण झाली आहे। आपल्याकडे मुबलक आहे, संपूर्ण म्हणजे पेट्रोल पुरवठा आहे, आपल्याकडे मुबलक पुरवठा आहे। महिनाभर तरी आपल्याला काही अडचण येणार नाहीये नागरिकांना। इराण इस्रायल अमेरिका युद्धाचा फटका दिवसेंदिवस वाढत चालला आहे। महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांमध्ये याचा मोठा फटका बसताना पाहायला मिळतो। कोल्हापुरातल्या राजारामपुरीमधील गॅस एजन्सीच्या दारात नागरिकांची अशी रांग लागली आहे। 5 तारखेच्या आधी बुकिंग केलेल्या लोकांना सिलेंडर मिळेल अशी सूचना केल्यानंतर ग्राहकांमध्ये संताप वाढतोय। मी कंपन्यांची काल बैठक घेतली, त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं की पूर्वी जे बुकिंग करायचं होतं त्याची मुदत 21 दिवसानंतर ते करू शकत होतं। फक्त एक प्रिकॉशन म्हणून जे आहे तर ते 21 दिवसाचं 25 दिवस त्याच्यामध्ये हे केलेलं आहे। नागपुरात नो ओटीपी नो गॅस सिलेंडर असं एजन्सीकडनं सांगण्यात येतंय। गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे गॅस गोडाऊन मधून घरगुती ग्राहक परत जात आहेत। नागपुरात व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे छोट्या हॉटेलवाल्यांनी सर्रास बेकायदा घरगुती गॅस सिलेंडरचा वापर सुरू केल्याचा प्रकार समोर आलाय। व्यावसायिक हॉटेलसाठी घरगुती गॅस सिलेंडर वापरायला परवानगी नसतानाही घरगुती गॅस सिलेंडर वापर सुरू झालाय। अमरावतीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी आठवडाभर वेटिंग आहे। एजन्सीकडनं हॉटेल व्यावसायिकांना अतिरिक्त सिलेंडर देणं बंद झालं असून पुढील 5 ते 6 दिवसांमध्ये सिलेंडर मिळणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे। तिथे सोलापूरमध्ये घरगुती गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे। गॅस तुटवडा झाल्यामुळे नागरिकांना गॅस मिळण्यात अडचणी येत आहेत, तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 94 एजन्सी असून त्या सुरळीत सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे। कमर्शियल बुकिंग थांबवण्यात आलेत। तर महाराष्ट्रामध्ये हॉटेल व्यावसायिकांच्या गॅस पुरवठ्यामध्ये 50% घट झाली आहे। गॅस पुरवठा सुरळीत नसल्यामुळे हॉटेल व्यावसायिक हैराण झालेले आहेत। कोल्हापुरातील छोट्या हॉटेल व्यावसायिकांच्या गॅस पुरवठ्यात 50% घट झाली आहे। हॉटेल व्यावसायिकांना 8 दिवसांपासून आठवड्यात 2च गॅस सिलेंडर मिळाले आहेत। हॉटेल व्यावसायिकांना कमी सिलेंडरमध्ये आपला व्यवसाय करावा लागतोय। आता गॅसची परिस्थिती कठीणच होत चालली आहे। 4 दिवसातनं एक गाडी येत होती, 3-4 सिलेंडर मिळत होते आपले। आता 4 दिवसातनं एक गाडी येते, 2च सिलेंडर मिळत चाललेत। आध्यात्मिक पर्यटन केंद्र असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यालाही फटका बसतोय। सुरळीत गॅस मिळत नसल्यानं किचन बंद ठेवण्याची वेळ काही व्यावसायिकांवर आलेली आहे। सरकारनं वेळीच लक्ष घालून उपाययोजना करण्याची मागणी हॉटेल व्यावसायिक करत आहेत। तर सध्या गॅसचं फार प्रमाणात तोटा उद्भवतोय आणि आम्हाला गॅस सुद्धा उपलब्ध होत नाहीये सर। रत्नागिरीमध्येही असंच चित्र पाहायला मिळतंय। रत्नागिरी शहरात प्रत्येक गॅस एजन्सीला अवघ्या 60 ते 70 व्यावसायिक सिलेंडरचा कोटा दिला जातोय, तर रत्नागिरीमध्ये दिवसाला 600 ते 700 व्यावसायिक गॅस सिलेंडर आवश्यक आहेत। अशीच परिस्थिती राहिली तर व्यवसायाला मोठा फटका बसण्याची भीती हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे। आपल्या इकडे या युद्धामुळे सिलेंडर जर आपण मागणी केली त्यांच्याकडे तर ते म्हणतात की सिलेंडर नाही आहे। आता आज 3-4 दिवस झाले माझ्याकडे सिलेंडर नाही आहे। कालपर्यंत होता, आज जर सिलेंडर आम्हाला मिळाला नाही तर उद्यापासून आमचा हा व्यवसाय बंद करावा लागेल। नाशिकमध्ये गॅस पुरवठा सुरळीत नसल्यानं हॉटेल व्यावसायिक हैराण झालेत। व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर वाढल्यानं मिसळचे दरही वाढण्याची शक्यता आहे।
नाशिकची प्रसिद्ध तर्रीदार मिसळ लवकरच महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागपुरातील हॉटेल व्यावसायिकांना सिलेंडरचा तुटवडा भासू लागलाय. गेल्या 4 दिवसांपासून व्यावसायिक सिलेंडर मिळत नाहीयेत. 2 दिवसात सिलेंडर मिळाले नाही तर पोह्यांचा स्टॉल बंद करण्याची वेळ आल्याचं विक्रेते सांगताय. कमीत कमी 4 दिवस झाले, म्हणजे शॉर्टेज झालंय, पूर्ण भेटत नाही आहे. कधीपर्यंत पुरेल हे? हा 2 म्हणजे 1 दिवस आणखीन पकडून घ्या. मग काय करायचं? पाहा लागेल, थोडासा जमवा लागेल काहीतरी. मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक ठिकाणी व्यावसायिक गॅस सिलेंडरची टंचाई झाली असून घरगुती सिलेंडरसाठी ही वाट पाहावी लागतेय. पुरवठा सुरळीत करण्यासाठी 25 दिवसांचा नियम लागू करण्यात आलाय. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरातही सुमारे 115 रुपयांची वाढ झाली आहे. पुढील काही दिवस ही स्थिती राहिल्यास 50% अधिक हॉटेल बंद राहण्याची शक्यता आहे. एलपीजी गैस का ये जो कमर्शियल बाटला है पूरी तरह से बंद है. कितने दिन से बंद है? ये आज ये 4था दिन है. पुण्यामध्ये व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर मिळत नाहीये. सध्या एक व्यावसायिक गॅस सिलेंडर 2500 रुपयांवर पोहोचलाय. 2 दिवस पुरवठा विस्कळीत झाल्यास मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. तर पुण्यामध्ये व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झालाय. गॅस सेंटरवर व्यावसायिक सिलेंडर नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक हॉटेलमध्ये चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. सिलेंडर मिळत नसल्यामुळे हॉटेल व्यावसायिक संकटात सापडले. पुण्यामधील अनेक हॉटेल्सना सध्या सिलेंडरचा तुटवडा भासतोय. त्यामुळे पुण्यातल्या अनेक हॉटेल्समध्ये आता सध्या चुलीवरचं जेवण बनवण्याची वेळ आली आहे. आणि एक महत्त्वाची बातमी, देशभरामध्ये एलपीजी पुरवठ्यामध्ये कोणतीही समस्या नाही. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयानं हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. एलपीजीच्या प्रोडक्शनमध्ये 10% वाढ करण्याचे आदेश देण्यात आले. प्रोडक्शनमध्ये वाढ करण्याच्या एलपीजी निर्मितीच्या कंपन्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. तर गॅस तुटवड्याचा फटका मात्र महाराष्ट्रामधल्या देवस्थानांना देखील बसलेला आहे. पंढरपूरमधील मंदिर समितीच्या अन्नछत्रामध्ये केवळ 2 दिवस पुरेल इतकाच गॅसचा साठा शिल्लक आहे. पंढरपुरातील अन्नछत्रांमध्ये दररोज 6 गॅस टाक्यांचा वापर होतो. आता मात्र 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच गॅसचा साठा शिल्लक असल्याचं मंदिर समितीकडनं सांगण्यात आलंय. तर शिर्डीमध्ये 20 दिवस पुरेल इतका गॅस असल्याची माहिती शिर्डी संस्थानाकडनं देण्यात आली आहे. महाराष्ट्रामधील देवस्थानांमध्ये गॅसची परिस्थिती काय आहे ते आपण पाहूया. पंढरपूरमध्ये 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच गॅसचा साठा शिल्लक आहे. शिर्डीमध्ये 20 दिवस प्रसाद सेवेवर परिणाम होणार नाही अशी माहिती देण्यात आली आहे. शेगावमध्ये सध्या तुटवडा नाही. अक्कलकोटमध्ये सध्या तुटवडा नाही. जेएनपीए कडून आता निर्यातदारांसाठी मोठा दिलासा. बंदरात अडकलेल्या जहाजांना शुल्कात सवलत देण्यात आली. जेएनपीए कडून आता शुल्क कपातीसाठी नोटीस जारी करण्यात आली. जेएनपीए कडून हा मोठा दिलासा निर्यातदारांसाठी. जेएनपीए कडून बंदरात अडकलेली जी जहाजं आहेत त्यांना शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा मोठा निर्णय आहे. जेएनपीए कडून शुल्क कपातीसाठी तशी नोटीसच जारी करण्यात आली आहे.